नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश बरबडे, म्हणजेच तुमचा योगी द फूडी. तर मी आज नवीन हॉटेलवरती नॉनव्हेज खाण्यासाठी आलेलो आहे. तर मी आज बोलायचं मटन म्हणजे मटन थाळी ट्राय करण्यासाठी आलेलो आहे. तर आज नवीन थाळी म्हणजे नवीन आमचं ठिकाण आज जे की सासवडपासून आतमध्ये 5 किलोमीटरवरती काळे फार्म आहे. तर हा आहे काळे फार्मचं हॉटेल आणि ह्या हॉटेलच्या समोरच पार्किंगची अशी व्यवस्था आहे. आणि पहिलं त्यांचं हॉटेल पलीकडल्या साईडला होतं, पण त्यांनी ती बंद करून आता नवीन रेनोव्हेशन वगैरे करून चांगलं मोठं बनवलेलं आहे. तर इथलं मी ज्या लय नाव ऐकलं होतं, त्यामुळं आज थाळी तर ट्राय करण्यासाठी आलेलो आहे. तर बघूया आपण आता आज जाऊन थाळी कशी आहे. एक चिकन थाळी पण बघणार आहे आणि एक म्हणजे अजून 1-2 मित्र आहेत, ते मागून नाही लागलेत. मग बघू आतमध्ये कशी थाळी आहे, सांगतोच मी तुम्हाला नंतर आतमध्ये. तर चला आतमध्ये जाऊ. हॉटेलमध्ये जात असतानाच हॉटेलच्या गेटवरती जे आजूबाजूचे शेतकरी आहेत ते आपला भाजीपाला वगैरे विकण्यासाठी बसलेले असतात. तिथं अंजीर पण स्वस्तामध्ये भेटतं. तर आतमधील वातावरण छान आहे. ह्यांनी स्वच्छता वगैरे मस्त ठेवलेली आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, मी तुम्हाला हॉटेलची संपूर्ण माहिती देईन. तर आता मी आतमध्ये आलेलो आहे आणि समोरच काउंटर सेक्शन आहे. तर काउंटरच्याच डाव्या साईडला सर्वांना बसण्याची व्यवस्था आहे आणि काउंटरच्याच उजव्या साईडला फॅमिली सेक्शन आहे आणि त्याच्या साईडला इकडं त्यांचं भलं मोठं असं किचन आहे. आणि बाकीचं जे हॉटेलचं रेट वगैरे आहेत ते इथं लावलेले आहेत. इथं चिकन मटन असं पाव किलो वगैरे सध्या घेऊ शकतो. बाकीचे थाळीचे रेट वगैरे तुम्ही बघा आणि साईडला थाळीचे फोटोही दिलेले आहेत. तर बाकीची स्वच्छता वगैरे इथले बघून चांगलं आहे, असं प्रशस्त वातावरण आहे. हे आहे स्पेशल चिकन थाळी, हे आहे मटन थाळी, साधी मटन थाळी, ही एक साधी मटन थाळी आणि ही आहे स्पेशल मटन थाळी. त्याच्यामध्ये आलेलं आहे पिवळं मटन, हे मसाल्यामधलं आणि भाकर आणि रस्सा. हे बघूया आता आपण ट्राय करून. तर आता आम्ही वजडी पण मागवलेली आहे. तर बघतो आता वजडी ट्राय करून. तर वजडीची क्वांटिटी पण भरपूर दिलेली आहे. तर बघूया ट्राय करून. वजडीत मसाला वगैरे भरपूर आहे. तर बघूया. मस्त आहे, तिखट आहे वजडी, जास्तही तिखट नाही पण चांगलं आहे. मसाला वगैरे प्रॉपर शिजलेली पण आहे आणि प्रॉपर अशी म्हणजे मसाला वगैरे पूर्ण कोटेड झालेला आहे. तर बघूया आता. मला थाळी पण ट्राय करायची आहे, थाळी पण ट्राय करून सांगतो तुम्हाला. तर पहिल्यांदा मी आळणी बघतो कसं आहे. तर आळणी प्रॉपर शिजलेला आहे, क्वांटिटी पण चांगली दिलेली आहे, आळणीची भरपूर दिलेले आहेत पीस वगैरे. तर एकदा आळणी ट्राय करून बघतो. मस्त आहे, चांगले शिजलेलं वगैरे आहे. तर बघून जे तिखटमध्ये दिलेलं आहे त्याने ते पण ट्राय करतो. पीसची क्वांटिटी भरपूर दिलेली आहे, स्पेशल थाळी आहे ही. बघू, मस्त आहे. थोडं तिखट आहे, जास्त पण तिखट नाही, नॉर्मलच आहे पण चांगले आहे. हे दिलेलं आहे नाही, ह्याच्यातलं जे मटनचं पीसेस आहेत ते फक्त लिमिटेड आहेत, बाकीच्या सगळं थाळी अनलिमिटेड आहे. तर ते आळणी ट्राय करून बघतो. मस्त आहे, आळणी पण चांगला आहे. ऑल ओव्हर क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे. तर आता ही तांबडा रस्सा पिऊन बघतो एकदा. मस्त आहे, तिखट नाही, फक्त एवढंच की तिखट थोडं कमी आहे. तर ऑल ओव्हर थाळी चांगली आहे. तर नंतरही सांगतो तुम्हाला मी थाळीमध्ये काय कमी जास्त वगैरे आहे, त्यांची सर्व्हिस वगैरे कशी आहे. आतापर्यंतची तर सर्व्हिस एक नंबर आहे. तर बघूया नंतर मी सांगतो तुम्हाला काय. आपण थाळी चालू करूया. एक लिंबू पिळून देतो. जी आहे भाकर पण मोठी आहे. बघूया आता आपण ट्राय करून काला करतो. चांगला काला करून बघूया आता कशी भाकरीसोबत टेस्ट लागते ती. मस्त आहे टेस्ट, फक्त एवढंच की थोडं तिखट कमी आहे. शक्यतो आम्ही तिखट थोडं जास्त खातो, बाकी सर्व तिखटाच्या लेवलनं त्यांनी बनवलेलं असेल. थोडं तिखट कमीच आहे.
तर नंतर सांगतो मी तुम्हाला कमी जास्त काय आहे ते, तर बघूया नंतर. हां, तर आता माझी भाकर खाऊन झालेली आहे. तर आता त्यांनी राईस दिलेला आहे. राईस आहे इंद्रायणी आहे. तर बघूया आता थोडा हे रस्सा आहे ते घेतो. आणि हा थोडं चिकनचा फिशेस राहिलेले आहेत, मटनचे ते पण घेतो आणि मिक्स करतो चांगलं. इंद्रायणी राईस चांगला आहे तसा. आता खायला बघतो कसा वाटतंय. मस्त आहे राईस, इंद्रायणी राईस चांगला आहे. मस्त राईसची क्वालिटी चांगली आहे, चव पण चांगली आहे. तर हे माझा मित्र आहे, तर त्यांना विचारू आता त्यांना मटन थाळी आणि चिकन थाळी कशी वाटली ती. तर कसं वाटलं तुम्हाला इथलं जेवण? जेवण व्यवस्थित आहे, फक्त एकच अडचण की चिकन आणि मटनचा रस्सा हा एकच आहे, बाकी ओव्हरऑल थाळी मस्त आहे. हां, इथला एक प्रॉब्लेम आहे तेवढं की चिकन आणि मटनचा दोन्हीचा रस्सा एकच आहे, बाकीचं भाकर वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे तिखट कमी आहे, ज्याला तिखट जास्त लागतं आहे त्याला पण असं नॉर्मलच रस्सा आहे. जर त्याने तेवढं म्हणजे ज्याला तिखट लागतं त्यांना वेगळा जरी करून दिला किंवा तिखट जरी वाढविलं तरी बरं होईल. पण असं आता त्यांना जरी जाताना सांगूच. तर बाकी आता जेवण झालेलं आहे. तर जर तुम्हाला वाटलं हे ते यायचं असेल तर पुण्यापासून एक 30 किलोमीटरवरती आहे आणि सासवडपासून 4 ते 5 किलोमीटर आहे. हां, तर आता माझं इथलं जेवण झालेलं आहे. ऑल ओव्हर थाळी मला चांगली वाटलेली आहे इथली. फक्त एवढंच की ते बाकीचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर पण करा. तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला मी असाच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन हॉटेलला भेट देऊन तिथल्या चवींचा आस्वाद घेऊन तुम्हाला सांगितलं जाईल. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.